नाते हा सेक्टर 3 मध्ये असो व सेक्टर 4 मध्ये असो, ऐरोलीमध्ये, नव्या मुंबईमध्ये सर्वांचा परिचय असावा. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे, विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे. सर्वांचा मी नेहमी सांगतो की माणसाने जीवन जगताना धर्म, जात, भाषा, वर्ण, वर्गाच्या आणि गरज असेल तर पक्षाच्या पलीकडे जाऊन माणसाकडे बघावं आणि त्याचं जीवन जगावं, त्याच्यामध्ये आनंद असतो. विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे. संपूर्ण जीवनात सर्व दुःख पचवून सर्वांना आनंद देण्याचे काम ऐरोली सेक्टर 3चे आणि वनमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक अनिल नागते यांनी केले. अनिल नागते यांनी आपल्या सतत मिश्किल स्वभावाने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जिंकली, परंतु त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण ऐरोलीवर शोककळा पसरली आहे. अशा लाडक्या समाजसेवकाची शोकसभा ऐरोली सेक्टर 19 मधील वागड सभागृहात करण्यात आली होती. या शोकसभेत वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बानखिले, ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, विधी समिती उपसभापती खोपडे, आरपीआय नेते सिद्धराम ओहोळ, जया जिरगे, ज्येष्ठ पदाधिकारी अरुण पडते, समाजसेवक सुदर्शन जिरगे, ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मडवी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी शोकाकुल वातावरणात अनिल नागते यांना श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी आपल्या मनोगतात वनमंत्री गणेश नाईक यांनी भविष्यात कोणाला आजार होऊ नये, अटॅक येऊ नये म्हणून आपल्या कार्यकर्त्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिर लावण्याच्या सूचना केल्या. माणसाने जीवन जगताना धर्म, जात, भाषा, वर्ण, वर्गाच्या आणि गरज असेल तर पक्षाच्या पलीकडे जाऊन माणसाकडे बघावं आणि त्याचं जीवन जगावं, त्याच्यामध्ये आनंद असतो. आता अनिल नागतेला श्रद्धांजली अर्पण करताना मी आपल्या सर्वांना एक सांगेन, जरी आनंद सुधार जरी सभागृहात नसते तरी आपल्या या ऐरोली विभागाचे ते नेते एक कार्यकर्त्यांकरता आरोग्य शिबिर तयार करा, ज्याच्यामध्ये ब्लड टेस्ट केली जाईल, त्याच्यामध्ये ECG घेतला जाईल आणि काही लोकांना ज्या प्रॉब्लेम असतील आणि तज्ञ लोकांची टीम मी इथे पाठवतो. तुम्ही फोर्टिस सारखा, त्या ठिकाणी रिलायन्स सारखा, परंतु अशाच प्रकारचा हॉल बुक करा आणि सकाळपासून सगळं टायमिंग एकदमच गर्दी होते आणि त्याच ठिकाणी सगळ्यांनीच आपली चेकअप करून बाबाचे की काही गोष्टी आपण आभासी स्वरूपामध्ये बघतो आणि आभासी स्वरूपामध्ये त्याचं दर्शन करतो. माझ्या आयुष्यामध्ये स्मशानामध्ये ज्याला एखाद्या कार्यकर्त्याच्या कोणी असेल त्याच्या अंतिम दर्शनाकरता गेलो असताना बाजूला राहिलेला तो हार्ट फेल आणि अशा प्रकारच्या लोकांना त्यांच्या मैदानात जाण्याचे 4 दिवसांनी माझ्या म्हणजे आज त्याला माहिती आहे की या संग्रस्ताचं निधन हे हार्टफेलने झालं, त्याला सूचना केली जावं माझे पण मेडिकल चेकअप करा. म्हणून मी आज अनिल नागतेच्या या जीवनातल्या आठवणींना उजाळा देताना मी सांगेन की ऐरोली विभागाच्या करता एक मेडिकल कॅम्प घ्या आणि जेणेकरून प्रत्येकाला लिस्ट करा
म्हणजे तो आपल्या धर्माचा असलाच पाहिजे, आपल्या जातीचा, आपल्या भाषेचा, आपल्या ग्रुपमधला किंवा आपल्या पक्षाचा नाही, त्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून प्रत्येकाचं तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करा, डेटा कलेक्ट करा आणि सगळ्यांना सांगायचे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विविध डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून मेडिकल चेकअप करा। यावेळी आपल्या मनोगतात निलेश बानखिले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, प्रथमतः आज आम्ही अनिल हरी नागते साहेब यांची आज शोक सभा होती। हे व्यक्तीची शोक सभा होती हीच आमच्यासाठी खूप आश्चर्य आहे। प्रथमतः हा व्यक्ती आमचा मित्र आहे आणि मित्राच्या पलीकडे बी वेगळं एक नातं होतं आमचं। त्याच्यामुळं राजकारणात असल्यामुळं ती वेगळ्या क्षेत्रातल्या पक्षाचं काम करत असताना आमच्याबरोबर आमच्या मानवता असेल, योगा असेल, पोलीस ग्रुप असेल, असे तमाम सगळं मित्र परिवार यांच्याबरोबर हसणं खेळणं, रोज कुठेतरी फिरायला जाणं हा असा आमचा छंद होता। या छंदातला आमचा एकदम जवळचा नातं म्हणलं तर अनिल नागते साहेब आणि अनिल भाई हे जात आहेत हेच आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या ग्रुपला मोठं दुःख आहे आणि अनिल भाईच्या कुटुंबाला बी खूप मोठं दुःख आहे। ठीक आहे, मित्र आपल्या आपल्या घरी जातील, पण त्यांच्या घरात जे दुःखाचा मोठा डोंगर कोसळला हा कधीही भरून शकणार नाही, असा हे मोठं दुःख अनिल नागतेंनी जाण्याने झालेलं आहे। मी एवढं सांगेन अनिल भाईला की हे जाण्याचं वय नव्हतं तुमचं आणि हा एवढासा जो काय आजार आहे तो आम्हाला बी कळला असता, आम्हाला बी माहिती नक्कीच आमचा सगळं मित्र परिवार आम्ही जोमाने त्यांना बोललो असतो अनिल भाई हॉस्पिटलला चला आमच्या बरोबर, पण आम्हाला ती गोष्ट आणि ती माहितीच मिळाली नाही। आणि अनिल भाई सारखं असं योगा करणारा आणि फिट माणूस आणि त्या व्यक्तीला असं हृदयविकाराचा झटका येतो आणि त्याच्यातून लगेच तो व्यक्ती जातोय हे आम्हाला आश्चर्य वाटलं। आणि बोलायला गेलं तर अनिल भाईबद्दल खूप काय बोलण्यासारखं आहे, पण तो एवढंच सांगत तो धार्मिक होता, तो देवाला मानणारा होता आणि सगळे सण साजरे करणारा होता। असं म्हणलं तर अनिल नागते मी वारंवार बोलायचं अनिल भाई काय काय एवढे कार्यक्रम करता, अरे नाही रे ते करायला लागतात, काय नाही काय त्याच्या डोक्यात संकल्पना यायची आणि ते कार्यक्रम तो राबवायचा। असा हा आमचा अनिल भाई, याला परत एकदा आमच्या सगळ्या मित्र परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली। दिनांक 22/4/2026 रोजी दुपारी सुदर्शन जिरगे साहेबांचा मला फोन आला की आपल्या अनिलजीचा असं झालेलं आहे। मला सर्वप्रथम विश्वासच बसला नाही की अनिल आपल्याला सोडून अचानक असा जाऊ शकतो, कारण काय माहितीये का अनिल नागतेची आणि माझी मैत्री गेली 20 वर्ष आहे, पण खरा अनिल नागते मला कधी कळला माहितीये का 30 डिसेंबर ते 13 जानेवारी या दरम्यान माझ्या मुलीची काळजी ज्या प्रकारे अनिल नागते साहेब आणि खोपडे साहेब या दोघांनी एवढी काळजी घेतली होती मुलीच्या एकाही निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकाही व्हिडिओमध्ये माझा फोटो किंवा व्हिडिओ नाहीये, पूर्णपणे जबाबदारी अनिल नागते साहेबांनी घेतली होती। त्यामुळं मी सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली वाहतो, तसेच मीही वचन देतो ज्या प्रकारे त्यांनी माझ्या मुलीची काळजी घेतली होती त्याचप्रमाणे ओमकार असो, त्यांची मुलगी असो, त्यांचा परिवार असो, त्यांची काळजी यापुढे घेण्याची जबाबदारी माझी। भले मी त्यांना वडिलांसारखं प्रेम देऊ शकणार नाही, परंतु एवढी मात्र शाश्वती देतो की एक काका म्हणून, एक मामा म्हणून मी त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा राहीन। तथागत गौतम बुद्धांच्या चरणी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो एवढी मी प्रार्थना करतो।